सरासरी रमेश आप्पाचे ग्रामीण भागात आणि मुरुड शहरामध्ये भरपूर असा निधी आलेला आहे. त्यांनी कामं पण केले. गावातला एखादा मनुष्य जर आजारी पडला आणि त्याला जर लातूरला दवाखान्यात न्यायचं म्हटलं तर जी वाट जी आहे लातूर ते चौपदरीकरण झालेलं नाही. आता लेडीजच्या हिशोबाने केलं तर कुणी 300 रुपये 400 रुपये प्रत्येक गलीमध्ये 500 रुपये 600 रुपये असं लेडीज गणित देण्याचं हे चालू आहे. बरं, ते कुठल्याही पक्षाचा असो. जास्त हवा रमेश आप्पाची आहे. का बरं तसं वाटतं? बाहेर खर्च सांगितला होता 70,000 रुपये. अरे बापरे. का तर श्वास घ्यायला येत नव्हता, ऑक्सिजन कमी होतं. 1600 रुपयामध्ये नीट करून लिकरू आणले, पण आता गावी गेलेला आहे. नाहीतर लेकराला पण आणून दाखवलं असतं. बरं. ही सरचा मला आशीर्वाद कराड साहेबांचा. ह्याच्या पलीकडे मला काही बोलायचं. धीरज देशमुख साहेब या ठिकाणी मतदारसंघामध्ये 5 वर्षानंतर एक वेळेस येतात. ज्यावेळेस निवडणुका लागतात त्यावेळेस इथून पहिलं कधीच म्हणजे असा रुपया आलेला नाही. योजना म्हणजे आम्हाला कसलीच नाही. कारण आपाचीच हवा आहे. आप्पाची हवा आहे. कसं काय बरं का? आपाचे काम आहेत. विकासाच्या दृष्टिकोनातून माननीय रमेश आप्पा कराड साहेबांकडे या मतदारसंघातली जनता पाहते. सध्या निवडणुकांची रणधुमाळी जोरदार सुरू आहे आणि प्रचाराच्या तोफा आता जोरदार सुरू आहेत. कारण शेवटच्या अंतिम टप्प्यामध्ये प्रचार आलेला आहे. लातूर ग्रामीणच्या वेगवेगळ्या गावांमध्ये आपण फिरलेलो आहोत. एक महत्त्वपूर्ण गाव बाकी होतं ते म्हणजे मुरुड. आता मी मुरुडमध्ये आहे आणि विशेषतः शिवनेरी चौकामध्ये आहे. म्हणजे जे जुनं गाव आहे मुरुड, तर त्या परिसरामध्ये इथल्या गावकऱ्यांसोबत आपण चर्चा करणार आहोत. हे गाव मतदारसंघातलं सर्वात मोठं गाव आहे असं म्हणायला हरकत नाही. कारण मोठी लोकसंख्या, विविध जाती धर्माची लोक, विविध व्यवसाय, व्यापारी वर्ग, शिक्षक वर्ग इथं मोठ्या प्रमाणामध्ये आहे. तर हे गाव महत्त्वपूर्ण गाव ठरतं या सगळ्या गोष्टींच्या अनुषंगानं. आपल्यासोबत काही तरुण आहेत, आपण त्यांच्यासोबत चर्चा करू. काय नाव आहे तुमचं? दत्ता पोडवरे. काय करता तुम्ही? माझा जिमचा व्यवसाय आहे. कुठं जिम आहे? अष्टनायक मार्केटमध्ये. बरं, मार्केटमध्ये आहे जिम. बरं, आता काय म्हणतं इलेक्शनचं वातावरण आहे परिसरात? इलेक्शनचं वातावरण तसं बघायला गेलं तर रमेश आप्पाच्या बाजूने आहे. रमेश आप्पांच्या बाजूने. तर त्यांचं कामं जे आहेत विकासाचे, तर त्यांनी ह्या मतदारसंघामध्ये बरेच विकासाचे कामं केले आहेत. बरं. आणि गोरगरिबांची सध्या त्यांची मदत कंटिन्यू त्यांची चालू असते. तर एक बघायला गेलं तर त्या पद्धतीनं जर रमेश आप्पाची फुल हवा चालू आहे. आणि काँग्रेसचा काही तर ह्या 20-25 वर्षामध्ये त्यांचा काही विकास नाही आहे, काय नाही. त्यासाठी थोडंसं लोकांचं मन पॉझिटिव्ह आहे रमेश आप्पाविषयी. बरं, मग आता इथं धीरज भाई आपण आहेत या परिसरामध्ये आमदार राहिलेले आहेत. तर मग मागच्या बऱ्याच वर्षापासून सत्ता काँग्रेसची या परिसरात, त्याची काय अडचण आहे? काय म्हणावं तसा विकास झाला आहे का नाही काही? तसं जर बघायला गेलं तर ग्रामीण भागामध्ये काँग्रेसचा विकास काही झाला नाही. बरं. तर काँग्रेसचे जो आमदार आहेत धीरजभाई देशमुख, तर 5 वर्षातून एकदा निवडणुकीच्या टायमाला येतात. आज आले तर वाटतं. आज आली, सभा चालू आहे. गेलं नाही सभेला? बघा, ऐका तर जाऊ सभेला. थोडं आता कसं आहे माहिती आहे का, ज्या लोकांना पटते ती लोक जातात. जे लोक असे म्हणजे थोडंसं आहे विचार घेण्यासाठी होणार आहेत. पण एक सरासरी रमेश आप्पाचे ग्रामीण भागात आणि मुरुड शहरामध्ये भरपूर असा निधी आलेला आहे. त्यांनी कामं पण केले. त्यांच्या माध्यमातून त्यांनी भरपूर कामं वगैरे केले. रस्ते झाले, परत पाण्याची योजना झाली. पाण्याची योजना आमच्याकडे मुरुडमध्ये पाण्याचा एवढा प्रॉब्लेम होता, बरेच दिवसापासून तो प्रॉब्लेम होता. तर त्यांनी त्यांच्या माध्यमातून त्यांनी सरकारकडनं ती योजना ओढून आणली. मग आता धीरज देशमुखांचं काम कसं राहिलेलं आहे परिसरामध्ये? धीरज देशमुखांचं काही निधी आला असेल ना त्यांचा पण? असं बघायला गेलं तर आमच्या काही कानावर आजपर्यंत नाही निधी आला असं काही. हां, ते त्यांच्या कार्यकर्त्यांना त्यांना माहिती आहे निधी काय गेलाय काय. तुम्ही व्यवसायामध्ये आहात, व्यवसायच करता ना तुम्ही? हां. शेती वगैरे आहे तुम्हाला? शेती नाही. बरं, मग तुम्ही व्यवसायामध्ये आहात. व्यवसायामध्ये सध्या महागाई वाढली, लोक अशी तक्रार करतायत, बेरोजगारीचं प्रमाण वाढलंय. काय वाटतं हे सगळं? आता मी एक उदाहरण देतो एक साधं. बेरोजगारीचं म्हणजे मला सांगा, ज्याच्यामध्ये टॅलेंट आहे तो व्यक्ती थांबलाय का? नाही थांबला. मला सांगा, तुम्ही 10वी जर पास असाल, 12वी पास असाल आणि तुम्ही म्हणत असाल आम्हाला रोजगार द्या, नोकरी द्या, तुमच्यात जे टॅलेंट नाही तर तुम्ही कसं जाणार आहे पुढे? जो व्यक्ती शिकलाय, टॅलेंट आहे, तो व्यक्ती पुढे चाललाय, त्याला काय थोडं का सरकार अडवून धरतंय का? नाही धरत. एक बघायला गेलं तर ज्याची बघायला गेलं तर ज्याच्यामध्ये कला आहे त्या कलाच्या पद्धतीने त्यांनी हे करत आहेत. ठीक आहे. मग आता
एकंदरीत हवा कोणाची आहे मग आता? एकंदरीत हवा भाजप रमेश आप्पा कराड. रमेश आप्पा कराडांची हवा आहे एकंदरीत. तर ठीक आहे, आपण इथल्या तरुणांसोबत चर्चा केलेली आहे. त्यांचं म्हणणं आहे की इथं हवा भाजपची आहे. आपण बाकीच्या लोकांना बोलणार आहे. तुम्ही काय नाव आहे तुमचं? बबलू पुणेपा चव्हाण. बरं, काय म्हणता बबलू, काय होईल वाटतंय? सध्याला विषय म्हणजे कसं आहे माहिती आहे का, हवा आता विचार केला इलेक्शनचा, दरवर्षी मुहूर्त विचार जर केला, मुहूर्त दृष्टिकोनामध्ये दरवर्षी प्रत्येक पाठ जर खालीवर राहतेच. ओके ओके. मतदान कुणाचं भेटन कुणाचं मतदान भेटन सांगता येत नसतं. पण विषय करायचा झाला तर ह्या वेळेस रमेश आप्पाची सभा झाली. सभा झाल्याच्या नंतर जास्त पद्धतीनं शक्ती प्रदर्शन करण्याचा दृष्टिकोन काँग्रेस, राष्ट्रवादी, आगर, शिवसेना हे तिन्ही युतीने मिळून, म्हणजे ह्या तिन्ही पक्षांनी मिळून जास्त शक्ती प्रदर्शन करण्याचा प्रयत्न केला. प्रयत्न करण्याचा विषय नाही, म्हणजे होऊ शकत नव्हतं त्यांच्याच्याने जास्त शक्ती प्रदर्शन होऊ शकत नाही. आता झालं असं नाही, आम्ही तर अजून तिकडे गेलेले नाहीत, बघण्यासाठी पण पाहण्यासाठी पण गेलेले नाहीत. पण माझ्या हिशोबानं तर मला असं दृष्टिकोनातून वाटतं की ते पैसे देऊन, आता लेडीजच्या हिशोबाने केलं तर कुणी 300 रुपये 400 रुपये प्रत्येक गलीमध्ये 500 रुपये 600 रुपये असं लेडीज गणित देण्याचं हे चालू आहे. बरं, ते कुठल्याही पक्षाचा असो. आता मोप आपल्याच आता मी बोलत नाही कुठल्याही पक्षाकडून, मी BJP सरकारकडून बोलत नाही अथवा कुठल्या पक्षाकडून बोलत नाही, मी बोलतो सर्वसामान्य जनतेमार्फत बोलतो. पण ह्या वर्षी मला तर वाटतं 100% आपाची हवा आहेत. का? कारण त्याच्या मागे एक कारण आहे. गेल्या वेळेस काहीतरी 2-4 दिवस, काल का परवा दिवशी आपल्या इथं सभा झाली होती रमेश आप्पा कराडांची आपल्याकडे. तुम्ही ही हिस्ट्री सांगताय, पण तरुणांमध्ये काय वातावरण आहे? तरुणांमध्ये तर सध्याला तर वनवे गेले तर कोण आता सांगण्याचा दृष्टिकोन जर तुम्हाला सांगायचा म्हणला, रमेश आप्पा कराड का धीरज देशमुख? धीरज देशमुख जर विचार केला, मला सांगा दोन्हीपैकी तुमचं काय म्हणणं आहे? माझ्या हिशोबानं तर रमेश आप्पा कराड जे आहेत ना, तर ती युवामध्ये पण आहेत आणि वडीलधाऱ्यामध्ये पण आहेत. म्हणजे दोन्हीकडे पण आहेत असं म्हणायचं. काय करतात, काम काय करतात? आणि रमेश आप्पा कराड जे आहेत ना, आता ते युवा नाहीत, त्याच्यामुळे आम्ही त्यांना युवा म्हणू शकत नाही. धीरज देशमुख आहे ते युवा आहेत. तुम्ही काम काय करता? मी नोकरी आपली साधारण बिल्डिंगचं वगैरे. राजकारणात आवड आहे बऱ्यापैकी तुम्हाला? राजकारणामध्ये आवड आहे, पण हे झेंडं कोणाचं घेऊ हाती. ठीक आहे, नाही खरं आहे तुमचं. छान वाटलं तुम्हाला बोलून. तर तुम्ही म्हणताय की तरुण गावामध्ये काही ज्येष्ठ नागरिक आहेत इथं चहाच्या स्टॉलवर इथं बसलेले आहेत आपल्यासोबत. काय नाव आहे मामा तुमचं? राजाभाऊ पाटील. बरं, काय करता पाटील साहेब? शेती करतो. शेतीच करता तुम्ही सध्या? बरं, ठीक आहे. काय म्हणते मग आता मतदारसंघातलं, विशेषतः आपल्या गावामधलं राजकारण आणि वातावरण? हे वातावरण आणि राजकारण जर विचार केला, राजकारणाच्या दृष्टीनं गावाचा तसा काही विकास झालेला नाही. बरं, काही विकास झालेला नाही. आणि तसं जर विचार केला, इथं गावातला एखादा मनुष्य जर आजारी पडला आणि त्याला जर लातूरला दवाखान्यात न्यायचं म्हटलं तर जी वाट जी आहे लातूर ते चौपदरीकरण झालेलं नाही. ती व्हावं अशी आमची इच्छा आहे. बरं, लातूर साईडनं काम सुरू झालेलं दिसतंय. ते फक्त त्या ह्याच्यापासून मूळ दाखवल्यापासून त्याच्या पुढे नाही. काय घबरायलं, मग हे करून घ्यावं किंवा त्याच्याबद्दल यांनी आंदोलन करावं असं आमची इच्छा आहे. बरं, त्याच्याबद्दल आंदोलन व्हायला पाहिजे. झालेत बरेचसे, पण काम झालं पाहिजे, काम व्हायला पाहिजे. बरं, मग आता मला सांगा, सध्या धीरज देशमुखांचं इथं हवा आहे का रमेश आप्पांची? दोघांपैकी काय? इथं जास्त हवा रमेश आप्पाची आहे. रमेश आप्पांची आहे का? बरं, तसं वाटतं तुम्हाला? कारण इथलं वातावरण तसं झालेलं आहे. कारण त्यांनी सनातन धर्मामधून बऱ्याचशा गावाला, त्याचप्रमाणे इथं मुरुडच्या सुद्धा गावामध्ये काही मंदिरांना त्यांनी हातभार लावलेला आहे. त्याच्यामुळे लोक त्यांची इच्छा करतात. त्यांचं म्हणणं आहे की तर रमेश आप्पांची वातावरण आहे. काय नाव मामा तुमचं? मामाला बोलला काय नाव नको, तुम्हाला काहीच नाही बोलायचं? बरं, मामाला नाही, मामाला बोलायचं नाही. आपण इथं आहेत. आणखी काय नाव आहे तुमचं? मनोज स्वामी. बरं स्वामी सर, काय म्हणता? आता आज इथं काँग्रेसची सभा पण आहे. आता आपण तिकडे थोड्या वेळात मी पण जाणार आहे. बघूयात आपण तिथं लोकांच्या बाईट वगैरे घेऊ. तुम्ही गेले नाहीत सभेला? सभेला कुणाच्या जायची काही गरज नाही. बरं बरं, तुमचं ठरलंय ऑलरेडी? हां. बरं, का तर माझं घर सर पाठीमागच आहे. बरं. आणि कुणाच्या सभेला जावं किंवा कुणाच्या नाही जावं, सभेला कुणाच्या जायची गरजच नाही. ओके ओके ओके. ज्यावेळेस माझं बाळ आजारी होतं, 21 दिवसाचं होतं, त्यावेळेस MITला गेलो होतो आपल्या सरच्या हॉस्पिटलमध्ये. बाहेर खर्च सांगितला होता 70,000 रुपये. अरे बापरे. का तर श्वास घ्यायला येत नव्हता, ऑक्सिजन कमी होतं. 1600 रुपयामध्ये नीट करून लिकरू आणले. पण आता गावी गेलेला आहे, नाहीतर लेकराला पण आणून दाखवलं असतं. बरं बरं बरं. ही सरचा मला आशीर्वाद
कराड साहेबांचा, ह्याच्या पलीकडे मला काही बोलायचं नाही. बर बर, म्हणजे तुमचा मग आता सपोर्ट कराड साहेब. आता काय पुढे बोलायचं संबंधच नाही ना. म्हणजे जो व्यक्ती आपल्यासाठी कामाला पडतो तेवढंच बोलायचं होतं. बरोबर. या, बाकीचं काही तुमचं काय नाव आहे? गणेश शिंदे. तुम्ही काय करता? इटभट्टीचं काम करतो. बरं, मग आता मला एक सांगा, तुमच्या गावामध्ये कोणते कोणते प्रश्न आहेत? पाण्याची वगैरे व्यवस्था आहे का नाही? पाण्याची व्यवस्था आता चाललेली आहे. आता झालेली आहे. रस्त्याची कशी व्यवस्था आहे? रस्त्याची बी आता झालेली आहे 2-3 वर्षाखाली. ठीक आहे. काय रस्ते बाकी दिसले आणखी काम आहेत ना, आणि चालू आहेत ना काम. चालू आहेत कामं? बरं, मग आता काय म्हणतात धीरज भयांचं वातावरण कसं आहे इथं? धीरजभाईचं वातावरण काय, आता 25-30 वर्षापासून ती राज करते तर त्याच्यामध्ये कधी गोरगरिबाच्या खात्यावर कधी 1 रुपया आलेला नाही. बरं बरं. कधी कुणाला कशाची सुविधा नाही त्यांची. मग आता कसं झालेलं आहे, आता ही कराड साहेबाचं जेव्हापासून शिंदे सरकार आलेलं आहे का, मग लाडक्या बहिणीचं योजना म्हणून त्यांनी 7,500-7,500 रुपये गोरगरिबाच्या खात्यावर पडलेले आहे. बरं, आले तुमच्या घरी आले? आले 7,500 रुपये. 7,500 रुपये आले. काय वाटतं, योजना फक्त राजकीय स्टंट असेल का चलल पुढे पण? पुढे चालेल अगर नाही चालेल, पण आता जर गरिबासाठी चांगलं झालं ना, ती दिवाळीसाठी ही चांगलं झालं ना, ती दिवाळीसाठी हां. वगैरे चांगलं झालं. हां, तर आता इथून पहिलं कधीच म्हणजे असा रुपया बी आलेला नाही. बरं 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 योजना म्हणजे आम्हाला कसलीच नाही. बरं असं बरं, झालेलं बरं. काय करता काम तुम्ही? इटभट्टीचं विटभट्टीचं आहे. इटभट्टीचं काम करतात. बरं, मग आता कोण येईल वाटते? आमदार कोण होईल वाटतं आता लातूर ग्रामीण? आता आमदार आता 1 तीच होणार ना, रमेश आप्पाच होणार ना. रमेश हां आप्पा. हां, रमेश आप्पाच. ठीक आहे. लाडक्या बहिणीचा इफेक्ट आपल्याला दिसतोय वेगवेगळ्या गावांमध्ये. त्यांचं म्हणणं आहे की आमच्यापर्यंत योजनेचा थेट लाभ आला नाही, कारण ते शेतकरी नाहीत, ते मजुरी काम करतात वीटभट्टीवर. तर बऱ्याचशा योजना शेतकऱ्यांसाठी वगैरे असतात, पण मजुरांसाठी त्या मानाने योजना कमी आहेत. तर त्यांचं म्हणणं असं होतं की बाबा आपल्याकडं लाडक्या बहीण योजनेचे पैसे आले, त्याच्यामुळं सणासुदीच्या काळामध्ये थोडा सपोर्ट भेटला. बघूया या लातूर ग्रामीणमध्ये संबंध महाराष्ट्रामध्येचा थोडासा इफेक्ट जाणवतोय आपल्याला. आणखी लोक काय म्हणतात बघूयात. आणखी गावातील नागरिक आपल्यासोबत आहेत. मामा, काय नाव आहे तुमचं? बालाजी मनोहर काळे. बरं, काळे साहेब काय करताय सध्या तुम्ही? शेती. शेतीच करता. काय वातावरण इथं आता? दोन्ही पण आमदार आहेत आणि धीरजभाई आहे, तिथं रमेश आप्पा आहेत. काय वाटतंय, काय कारण आपाचीच हवा आहे. आप्पाची हवा हा. आहे? कसं काय बरं का? आपाचे काम आहेत. बरं, हां, काय केलंय काम तुम्ही? आता कामाचे का, आता हे निधी एवढे रस्त्याची कामं चालू आहेत, थोडी निधी आपण बरं, बरं, बरं. हां त्यांनी दिलेत निधी वगैरे त्यांनी हां. दिलेत. बरं, मग बाकी मंदिरला पैसे बरं बरेच ठिकाणी दिलेले आहेत. आणि आपाचं सारखं येणं जाणं असते सारखं. सारखं येणं जाणं असते. हां, धीरजभाईंचं नसते का? नाही कधीच नाही. कधीच नाही. कधी भेट झाली असेल वर्षात नाही बा, मी तर म्हणजे कवा गाठच नाही. कधीच नाही का? बरं, पहिल्यापासून तुमचं मत भाजपला आहे का आधी कधी काँग्रेस वगैरे होतं सुरुवातीला कधी? नाही पहिल्यापासून आम्ही बीजेपी असतो. पहिल्यापासून बीजेपी. हां, बरं बरं, म्हणजे म्हणजे मोदी साहेबाचे शौचालयाचे पैसे आहेत, किसान योजनेमध्ये 2,000, शिंदे सरकारचे 2,000, आता लाडक्या बहिणीचे पैसे पडलेले आहेत अजून बरं बरं, मंडळीचे. ओके 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 ओके. म्हणजे फुकटच आहे अजून, त्यामुळं काय काय महागाई वाढली, गॅस सिलेंडरचे दाम वाढले असं म्हणते. कसं आहे आता हे म्हणणारे म्हणते तर काय असते. तुम्हाला काही अडचण येते का त्याची? नाही अडचण काय, आता पेट्रोलचे दर वाढलेत, काय अडचण येते का नाही? काय पेट्रोल आता कसं आहे, अनुदान येतं, विमा येतं, त्यामुळं कसं आहे इकडून तिकडून लेवल लागते. अनुदान विमा येते असं त्यांचं म्हणणं आहे, आणि महागाईने विशेष काय फरक पडत नाही असं पण त्यांचं म्हणणं आहे. बघूया आता गाव. लाईट बिल झालेलं आहे अजून, त्याच्यामुळे आता ते तर शेतकऱ्याला चांगला आहे. बरं, शेतकऱ्यांसाठी झालंय का? हां, 0 लाईट बिल. बरं बरं बरं, ठीक आहे. लातूर ग्रामीणमधल्या मुरुड गावामध्ये मी सध्या फिरतोय. आपण पाहिलं मगाशी मी एका ठिकाणी बाईट पण घेतलेल्या आहेत. हे मामा इथं मला भेटले आणि बोलतो म्हणाले. काय नाव आहे आपलं? धर्मराज दत्तोबा नागटिळक. बरं, काय करता तुम्ही सध्या? शेती करतो साहेब. शेतीच करताय. काय म्हणतंय मग मुरुडचं वातावरण आता राजकीय दृष्ट्या? मुरुडचं वातावरण सध्या भारतीय जनता पार्टीच्या फेवरमध्ये आहे. बरं बरं. त्यांनी या ठिकाणी ग्रामीण भागामध्ये विकासाची कामं केलेली आहेत. बरं बरं. महायुतीचं जे सरकार महाराष्ट्रामध्ये आहे ते आदरणीय मुख्यमंत्री आपले शिंदेसाहेब, देवेंद्र फडणवीस साहेब, सन्माननीय अजितदादा पवार साहेब यांच्या नेतृत्वाखाली लाडक्या बहिणीला पैसे ग्रामीण मतदारसंघामध्ये मिळत आहेत. शेतकऱ्याला विमा 0% पैशात मिळत आहे, आणि अनुदान शेतकऱ्याला मिळत आहे. शेतकऱ्याचा कृषी पंप सौर ऊर्जावर चालण्याचा प्रकल्प चालू आहे, आणि शेती क्षेत्रामध्ये भरपूर असे भरभराटीचे कामं चालू आहेत. त्यामुळं या सरकारला शेतकरी खुश आहेत. बरं, मग आता आपण जर पाहिलं तर इथं धीरज देशमुख पण आहेत, आमदार होते, रमेश आप्पा पण आमदार आहेत, है ना? तर मग कोणाचं काम इथं चांगलं वाटतं तुम्हाला?
धीरज देशमुख साहेब या ठिकाणी मतदारसंघामध्ये 5 वर्षानंतर एक वेळेस येतात. ज्यावेळेस निवडणुका लागतात त्यावेळेस येतात. धीरज देशमुख साहेब जे आमदार आहेत ते या मतदारसंघामध्ये जनतेला भेटत नाहीत आणि त्यांचा प्रवास मुंबई टू लातूर बाबळगाव असा आहे. तर या मतदारसंघातल्या लोकांचं असं म्हणणं आहे त्यांचा प्रवास जो आहे ते प्रवासी जो आमदार आहे नको आहे. या ठिकाणी निवासी आमदार पाहिजे जेणेकरून जनतेचे कामं गोरगरीब हमाल मापाडी कामगार शेतकरी शेतमजूर वडापाववाले भेळवाले रिक्षावाले टॅक्सीवाले पशुपालक विविध क्षेत्रातले जे या ठिकाणी महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकारचे आजी माजी कर्मचारी आहेत या सर्वांचे अनेक प्रश्न असतात मतदारसंघामध्ये. हे सोडवण्यासाठी आपल्याला या ठिकाणी निवासी आमदाराची गरज आहे जेणेकरून रमेश अप्पाला कधीही जाऊन भेटू शकतो. ते मिळून येतात आणि बराच संपर्क त्यांचा या मतदारसंघामध्ये आहे आणि या मतदारसंघामधल्या प्रत्येक गावामध्ये गल्लीमध्ये वाडे तांडे या ठिकाणी त्यांचं सांप्रदायिक क्षेत्रामध्ये भरपूर असं योगदान आहे, भरपूर असं काम आहे. मंदिरासाठी सभामंडप त्यांनी दिलेले आहेत. त्या ठिकाणी बरीचशी कामं झाली, बरीचशी मतदारसंघामध्ये कामं झालेले आहेत. नालीचे कामं झाले आहेत, रोडचे कामं झालेले आहेत. विकासाचं भरपूर कामं झालेले आहेत. विकासाच्या दृष्टिकोनातून माननीय रमेश अप्पा कराड साहेबाकडे या मतदारसंघातली जनता पाहते. ठीक आहे, म्हणजे विकासाच्या दृष्टिकोनातून रमेश अप्पा कराड हे निवडून येतील असं तुम्हाला म्हणायचं समजा सध्या. तर आपण इथं या मामांसोबत चर्चा केलेली आहे, गप्पा मारलेल्या आहेत. त्यांचं म्हणणं आहे की मतदारसंघामध्ये जे विद्यमान आमदार होते धीरज देशमुख त्यांचा जनसंपर्क कमी आहे आणि त्यांनी एक प्रामुख्यानं गोष्ट बोलली की आम्हाला प्रवासी आमदार नको, आम्हाला निवासी आमदार पाहिजे आहे ना. तर ठीक आहे, आता मुरुडसारख्या मोठ्या गावांमध्ये लोक अशा अनुषंगाने विचार करत आहेत आणि हे गाव महत्त्वपूर्ण आहे मतदारसंघामधलं. त्याच्यामुळं याच्यावर बरीचशी समीकरणं अवलंबून असतात. बघूयात आता मुरुडमध्ये कोणाची हवा आहे. आपण बऱ्याचदा तर चर्चा केली तर त्यामध्ये जे प्रामुख्याने विषय समोर येतात ते म्हणजे जनसंपर्क, ऊसाला भाव नाही तो एक महत्त्वाचा प्रश्न आहे. ऊसाचा प्रश्न तुम्ही ऊसावर बोलताय का, काय बोलता तुम्ही? या मतदारसंघामध्ये ग्रामीण भाग असल्यामुळे ऊसाचं क्षेत्र अधिक आहे आणि पहिल्यापासून या देशमुख परिवारानं काँग्रेसच्या सरकारनं या ठिकाणी त्यांचे सहकारी साखर कारखाने आहेत. सहकारी साखर कारखाने शेतकऱ्याचे असतानासुद्धा त्या ठिकाणी शेतकऱ्याची ऊस नेण्यासाठी पिळवणूक केली जाते. ऊसाला भाव व्यवस्थितशीर मिळत नाही आणि विशेष म्हणजे त्या नेलेल्या मालाला ऊसाला काटा मारला जातो आणि भावही कमी मिळतो. पश्चिम महाराष्ट्रामध्ये ऊसाला भाव चांगला आहे. आमचा साखर उतारा चांगला असतानासुद्धा आम्हा शेतकऱ्याला भाव मिळत नाही आणि ऊस जो आहे तो 15 महिने जातात, म्हणजे 3 वर्षामध्ये ऊस 2 वेळेस जातो. शेतकऱ्याचं अतोनात नुकसान होत आहे. त्यामुळं या ठिकाणी ऊस उत्पादक शेतकरी सर्व नाराज आहेत. तर 2 गोष्टी त्यांनी सांगितल्या ऊसाच्या संदर्भात. एक तर ऊसाला भाव नाही आणि ऊस जवळपास 3 वर्षात 2दा जातो, त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होतं. बघूया कशा अनुषंगाने निवडणूक पुढे जाते. या प्रश्नाकडे लोक किती सिरियसपणे पाहतात आणि कोणत्या बाबीमध्ये कोणत्या गोष्टी या ठिकाणी इफेक्टिव्ह ठरतात. तुम्ही पाहताय महाराष्ट्र जीवन न्यूजचं हे विशेष अपडेट. जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. तुम्ही लातूर ग्रामीणमधून जर असाल तर तुम्हाला सगळ्याबद्दल काय वाटतं हे कमेंट करून सांगायला विसरू नका. माझे सहकारी आनंद सूर्यवंशी सर यांच्यासोबत मी व्यंकटेश नरसिंगे, महाराष्ट्र जीवन न्यूजसाठी मुरुड, लातूर.